नमस्कार सविताताईंनो, आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ACCE डे जो नोव्हेंबरचा आहे त्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत। आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक काम हे आता ऑनलाईन करत आहोत। तर आपले जे काम आहे ACCE डेचे नोंद कशा प्रकारे आपण मोबाईलला करू शकतो किंवा ती फाईल आपण मोबाईलला कशा प्रकारे साठवून ठेवू शकतो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आपण ACCE डेचं इथं माहिती घेणार आहोत, कारण आपल्याला उद्या म्हणजे सोमवार रोजी आपल्याला अंगणवाडी स्तरावर हा कार्यक्रम घ्यायचा आहे। तर आपलं नोव्हेंबर 2025। तर ह्या कार्यक्रमाचा विषय बघा, बालकांची काळजी घेणाऱ्या पालकांची गट चर्चा, पालकांचा गट, गरोदर महिला आणि स्तनदामाता। त्यानंतर ठिकाण बघा, आपण अंगणवाडी केंद्र किंवा पालक बसू शकतील अशा ठिकाणी त्या कार्यक्रमाचे आयोजन आपल्याला करायचे। त्यानंतर उद्दिष्ट आपलं आहे बालकांची काळजी कशा प्रकारे घ्यायची त्याबाबत एका पालकापासून इतर पालकांना माहिती मिळेल, हा त्याचा उद्दिष्ट आहे। आणि आपल्याला खालील हे प्रश्नावली बघायची बघा, साहित्य खालील प्रमाणे प्रश्नांच्या चिठ्ठ्या करायच्या आहे आणि त्या चिठ्ठ्या आपल्याला त्या पालकांसमोर खेळ म्हणून एक सादरीकरण करायचं आहे। तर पहिलं बघा, बाळाला जन्मानंतर आईचे दूध किती द्यावे। त्यानंतर दुसरा बघा, बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यायचे। तिसरा प्रश्न आहे आपला, बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करायचा आहे। आणि चौथा बघा, बाळाला पूरक आहारात तुम्ही काय काय देतात। अशा प्रकारे हे आपल्याला 4 चिठ्ठ्या करायच्या आहेत। त्यानंतर नेहमीप्रमाणे आपल्याला ह्या कार्यक्रमाची पूर्वतयारी ही करून घ्यायची बघा। सत्राची वेळ व दिनांक पालकांना आदल्या दिवशी सांगायचे। वरीलप्रमाणे प्रश्नाच्या चिठ्ठ्या तयार असल्याची खात्री आपल्याला करून घ्यायची। या सत्राच्या गरोदर स्तनदासह इतर पालकांना व आशा सेविका NM इत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील आपल्याला बोलवायचं आहे। नेहमीप्रमाणे सर्व आलेल्या पालकांचे आपल्याला अंगणवाडीत स्वागत करायचे आहे। त्यानंतर आपल्याला सत्राची सुरुवात करायची। तर एकमेकांची ओळख करण्यासाठी एक छोटासा खेळ, चिमणी उड कावडा उड असा एक जो खेळ आहे आपण अंगणवाडीत घेतो मुलांसोबत, तो आपल्याला पालकांसोबत घ्यायचा आहे। त्यानंतर पालकांचे 2 गटात बसवायचे। ताईने प्रश्न लिहिलेल्या चिठ्ठ्या एका ट्रेमध्ये ठेवायचे। प्रथम एक गटातील पालकांना कोणतीही एक चिठ्ठी घेऊन प्रश्न विचारायला सांगायचे व दुसऱ्या गटाला पालकांना प्रश्नाचे उत्तर द्यायला सांगायचे। त्यानंतर दुसऱ्या गटातील पालकांना चिठ्ठी घेऊन प्रश्न वाचण्यास सांगायचे। पालकांना वाचण्यास अडचण आल्यास अंगणवाडी ताईने तो प्रश्न आपल्याला वाचून दाखवायचे। अशा पद्धतीने 4ही चिठ्ठीचे प्रश्न उत्तर पालकांकडून घ्यायचे। शेवटी ताईने सर्व प्रश्नांची उत्तर खालीलप्रमाणे सांगायची। पहिला, बाळाला जन्मानंतर 1 तासाच्या आत आईचे दूध द्यायचे। तर त्याचे विश्लेषण देखील आपल्याला करून दाखवायचे। ताईने पुढे सांगितले की आईचे चीक दूध बाळाच्या आजारापासून संरक्षण होते, बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढते, ही बाळाची पहिली लस होय। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, बाळाला 6 महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यायचे। तर ताईने पुढे सांगावे की आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषण तत्वे योग्य प्रमाणात असतात। आईचे दूध पचायला सोपे असते, आईचे दूध निर्जंतुक व सुरक्षित असते, त्यामुळे बालकांचे जंतुसंसर्ग होत नाही व आजारापासून संरक्षण होते। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, बाळाला आईच्या दुधासोबत वरचा आहार 6 महिन्यानंतर आपल्याला सुरू करायचं आहे। तर बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म पोषण तत्वे गरज फक्त आईच्या दुधातून पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून वरचा आहार आपल्याला सुरू करायचा आहे। बाळाचे वय वाढले तसेच वरचा आहाराचे प्रमाण देखील हळूहळू आपल्याला वाढवायचे। बाळाला पूरक आहार स्तनपानासोबत सुरुवातीला पदार्थ अति पातळ न देता साजूक तुपासोबत घट्ट पेस्ट सारखे द्यायचे। अन्न मऊसर करून बाळाला द्यायचे। उदाहरणार्थ डाळी, भाजी, घट्ट सूप, मऊसर डाळी, भात, खिचडी इत्यादी साहित्य। ताईने सांगितले की बाळाला योग्य वाढीसाठी बाळाला सर्व अन्न घटकाची आवश्यकता असते, त्यामुळे आहार अधिक पौष्टिक करण्यासाठी आहारामध्ये तेल, पिवळी, लाल, हिरवी भाजी, फळे, दूध, अंडी, मांसाचा ह्याचा समावेश करायचा आहे। त्यानंतर ह्या सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला समारोप देखील करायचा आहे। तर नेहमीप्रमाणे आता पालकांसोबत आपल्याला 3-2-1 हा उपक्रम खालीलप्रमाणे घ्यायचा आहे। पालकांना विचारायचे की आज आपण कोणत्या 3 गोष्टी शिकलो, आपण घरी जाऊन मुलांसोबत कोणत्या 2 गोष्टी करणार आहोत आणि कोणती एक गोष्ट आपण इतर पालकांना सांगणार आहोत। शेवटी त्यानंतर आपल्याला सर्व पालकांचे आभार मानायचे आणि पुढच्या बैठकीची तारीख ही सांगायची। तर अशा प्रकारे हे आपल्याला कार्यक्रम घ्यायचे। तर हा कार्यक्रम घेतल्यानंतर
आपल्याला ह्या कार्यक्रमाची नोंद आपल्या मोबाईलमध्ये कशाप्रकारे आपल्याला ठेवायची ते देखील आपण जाणून घेणार आहोत. कारण आपल्याला सर्व काम हे आता ऑनलाईन आहे. आपण सगळं काम हे आपल्या मोबाईलमध्येच ठेवत असतो. तर ते कशाप्रकारे ठेवायचं ते आपण इथं जाणून घेणार आहोत. तर आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला जो पॉवर पॉईंट आहे बघा, ह्या ठिकाणी हा ॲप आहे. तर हा ॲप आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड करून घेतल्यानंतर आपल्याला तो ओपन करून घ्यायचा आहे. तर तो ओपन कशाप्रकारे करायचा आणि त्याच्यात कुठली कुठली माहिती पाहिजे ते आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. त्यानंतर अशा प्रकारे आपलं स्क्रीन हे ओपन होणार आहे. तर जे हे प्लसचे चिन्ह आहे बघा, अधिकचे चिन्ह, त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पेज हे ओपन होणार आहे. म्हणजे ह्या एक प्रकारे कागद आहे. तर आपल्याला ह्या कुठल्याही जे आपल्याला आवडणार आहे ते पेज आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर पेज सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपलं हे पेज ओपन होणार आहे. तर पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं हे टाईप करायचं आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी आपण त्या कार्यक्रमाचं जे टायटल असतं तर ते आपण देऊ शकतो. त्यानंतर आपल्याला इथं फोटो, ह्या साईडला फोटो देखील घेऊ शकतो. तर ते सर्व आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे. तर मी तुम्हाला इथं बघा, तर मी जी फाईल बनवली आहे तर एक फाईल तुम्हाला इथं दाखवते बघा. हे ECC डेचा जो मागचा कार्यक्रम होता आपला 10/9/2025, तर त्याविषयी जे मी इथं कार्यक्रम घेतला होता त्याची सविस्तर माहिती इथं टाकलेली आहे. त्यानंतर इथं त्या कार्यक्रमामध्ये आपण कुठल्या प्रकारचा आपण कार्यक्रम राबवलेला होता तर त्या कार्यक्रमाचे इथं मी फोटो टाकलेले आहेत. तर आपण अशा प्रकारे फोटो देखील टाकू शकतो. त्यानंतर आपण एखाद्या पेजवर जर त्या पालकांची उपस्थिती, स्वाक्षरी ही घेतली असेल तर ती देखील आपण ह्या ठिकाणी त्या पेजवर आपण टाकू शकतो या ठिकाणी. तर अशा प्रकारे मी ही फाईल बनवून घेतलेली. तर ह्या सर्व फाईल ही आपण अशा प्रकारे बनवू शकतो. ECC डे असो किंवा कुठलाही कार्यक्रम किंवा अंगणवाडी स्तरावर कार्यक्रम घेतले असेल तर ते आपण इथं अशा प्रकारे नोंद करू शकतो. तर तुम्हाला जर अशा प्रकारे फाईल बनवायचं आहे तर तो देखील आपण एक स्वतंत्र व्हिडिओ आपण इथं बनवणार आहे. तर आपण बघू शकतो सर्व कार्यक्रमाचं आपण अशा प्रकारे फाईल बनवून PDF ही आपल्या मोबाईलला ठेवू शकतो. तर आपण ती कशाप्रकारे बनवणार ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. तर आजपुरतं इथंच थांबते. धन्यवाद.